पंचांना देखील विनंती असेल, चला आपण त्वरित सामना चालू करूया। एका बाजूला पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ पुरंदर 11, दुसऱ्या बाजूला वाई पश्चिम भाग राजधानी सातारा वाई तालुक्यातील हा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला अगदी कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या दक्षिण काशी म्हणून ज्या तालुक्याची गणना केली जाते वाई तालुका, आणि दुसऱ्या बाजूला पुरंदर तालुक्यातील अगदी पुरंदर म्हटल्यानंतर किल्ले पुरंदर आपल्याला उल्लेख करणं गरजेचं आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला अशी पवित्र भूमी किल्ले पुरंदर, आणि पुरंदर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील हा संघ प्रथमतः या स्पर्धेमध्ये खेळतोय। सलामीचे फलंदाज अगदी खेळपट्टीच्या दिशेने दाखल होत असताना गौरव बडदे आणि या त्यांच्या साथीला श्रीधर खेळपट्टीवर अगदी सलामीसाठी दाखल झालेत। मोठी लढत पाहायला मिळेल। ज्या खेळाडूंनी नवी मुंबईचं क्रिकेट अक्षरशः गाजवलंय, नवी मुंबई आयकॉन म्हणून सातत्याने खेळत असताना आपण ज्यांना पाहिलंय, गौरव बडदे आज मात्र प्रथमतः शिवाजी बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळत असताना षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज प्रशांत। आमच्या शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अर्थातच सन्माननीय आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब, खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान आपण करूयात। बॉस अध्यक्ष मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय। खरं तर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन खऱ्या अर्थानं त्या असोसिएशनला क्रिकेटच्या माध्यमातून जोडून ठेवण्याचं प्रामाणिक काम, आणि बॉस अध्यक्ष यांच्यासाठी खऱ्या अर्थाने गिफ्ट आणल्या, ती भेटवस्तू त्यांना दिली जाते वाढदिवसाच्या निमित्ताने। खऱ्या अर्थाने प्रेम आहे प्रत्येकाचं, ते प्रेम आपण पाहतोय। 22 ऑगस्टला वाढदिवस, मात्र आजपासून प्रत्येक जण आपलं प्रेम जरूर करतोय। तुमचं नाव पूर्ण सांगा। नाही तसं नसतं। कृष्णा पाटील आज उपस्थित आहेत। कृष्णा पाटील यांचा देखील सन्मान आपण करूयात। बॉस आपल्या शुभ हस्तेच हा सन्मान आम्ही घेतोय। थँक्यू सो मच। आपण सर्वजण उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवलीत, आणि जाऊयात आपण पुन्हा एकदा लहूकडे मॅच कडे। थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। अगदी सामन्याला होते सुरुवात। व्हाईट +1 2 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील। टीमची धावसंख्या या 2 अतिरिक्त धावेने 3 धावा धावफलकावर आपण पाहतोय। गौरव बडदे ऑन स्ट्राइक, समोर गोलंदाज प्रशांत वाडकर चिखलेगावचे खेळाडू आहेत। आज मात्र वाई पश्चिम भाग क्रिकेट संघटनेसाठी पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना मॅच मोठी पाहायला मिळेल। फुललेंचा चेंडू खोदून काढलाय, काऊ कॉर्नर मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवर गेलेत। क्षेत्ररक्षण थोडंसं अगदी चेंडू हातातून निसटला, त्याच दरम्यान 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्यात। हे क्रिकेट आहे, एकेरीचं रूपांतर तुम्हाला दुहेरीमध्ये करावं लागतं, आणि एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून गौरव बडदे श्रीधर हे दोन्हीचे फलंदाज अगदी आघाडीची जोडी। रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली अद्याप। 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय। गोलंदाज प्रशांत वाडकर पायावर वेगाने टाकलेला चेंडू ऑफ फ्लिक करण्याचा प्रयत्न, आणि अगदी ड्रिल करून दाखवत असताना फलंदाज गौरव अगदी या चेंडूवर ज्या प्रकारचा वेग पाहायला मिळाला प्रशांत वाडकर यांचा अगदी कौतुकास्पद। कारण जर पाहिलं तर सिमेंटची खेळपट्टी, पावसाचा लवलेशही नाहीये, सुकी खेळपट्टी, आणि या सुक्या खेळपट्टीवर अगदी रबर बॉल एवढ्या वेगाने टाकणं ही मात्र गोलंदाजाची प्रतिभा स्पष्टपणे जाणवते। 3 चेंडूच्या खेळांती 5 धावा। बुंद्यात टाकलेला चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, 1 धाव प्राप्त होईल या चेंडूवर। या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 6 धावा। श्री नाना माडिक साहेब यांच्या कटआउटला अगदी हा चेंडू जाऊन आदळतोय, म्हणजेच काय तर बॉस यांच्यावर असलेलं हे प्रेम आपण
बिहाइंड द विकेट प्रत्येक मान्यवराचा कटआउट पाहतोय आणि बॉसचा संपूर्ण मित्र परिवार. पुढचा चेंडू प्रशांत वाडकर. ओव्हरपिच चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त होते. चेंडू शरीरावर आदळला. यष्टीरक्षक अमित वाडकर चेंडूवर जातील. तद्वर एक धाव त्याच दरम्यान प्राप्त केली गेली आहे. या सिंगलने टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेर 7 धावा. 1 टू गो. पहिल्या षटकात अगदी प्रशांत वाडकर यांनी आपला वेग दाखवलाय. अचूक टप्पा देखील आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सादर करत असताना तुमच्याकडे वेग असेल परंतु टप्पा असणं हे खूप महत्वाचं असतं आणि ते मात्र प्रशांत वाडकर यांच्या माध्यमातून दिसलंय. 1 टू गो. शेवटचा चेंडू अगदी गुडलेला चेंडू हिट झाला. सरळ जातो यष्टीरक्षकाच्या अगदी खांद्याच्या दिशेने. यष्टीरक्षक अमित वाडकर चेंडूला फील्ड केला जाईल. निर्धाव चेंडू पहिल्या षटकाची सांगता श्रीनाथ पुरंदर 11. पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 7 धावा. पहिल्या षटकामध्ये प्रशांत वाडकर यांनी ज्या प्रकारे अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे कौतुक करावं लागेल. गौरव बडदे सारख्या व्यावसायिक खेळाडूला अगदी गोलंदाजी करणं आणि या त्यामधून धावा खर्च न करणं ही मात्र गोलंदाजासाठी जमेची बाब आहे. पुढच्या मॅचचा देखील आम्ही लक्ष वेधतोय. मातोश्री 11 वाई विपक्ष KSK महाबळेश्वर दोन्ही संघाचे कर्णधार. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहायचंय. पहिलं षटक प्रशांत वाडकर यांचं चांगलं पूर्ण झालंय. अवघ्या 7 धावा खर्च केलाय. षटक क्रमांक 2 सिद्धेश वीरकर. सिद्धेश वीरकर मालतपूर गावचे खेळाडू आहे. षटक क्रमांक 2 पंचांच्या उजव्या बाजूने. पहिला चेंडू अगदी कुडलेंत वरती टाकल्यानंतर वेग पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त वेग चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक जर विचार केला तर प्रशांत यांचं. दुसरं षटक सिद्धेश वीरकर. राजधानी सातारा वाई तालुका आणि मालतपूर गाव अगदी या एक गाव अकराचं क्रिकेट गाजवलंय आज मात्र तालुक्यासाठी. बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न. वेग पाहायला मिळाले. ते गतीने फलंदाजाला चकित केलंय. वेग ते तरार चेंडू पाहायला मिळाला. एसटी रक्षक अमित वाडकर अगदी चांगलं असं एसटी रक्षण करत असताना हा पहा रिप्ले तुमच्या समोर. राऊंड द विकेटने चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. अगदी अमित वाडकर यांच्या डोक्याच्या वर चेंडू पकडलाय. जणू काही असं वाटलं की हा सामना साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यावर आपण पाहतोय. ज्या प्रकारे चेंडूला बाउन्स प्राप्त केलाय. हा चेंडू देखील बॉलर बॅक ड्राईव्ह हाताला लागल्यानंतर चेंडू जातोय डीपला. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. दुहेरीचा प्रयत्न झाला. धावचीची संधी असेल. गोल्डन विकेट. इट्स अ बिग ब्लो. श्रीनाथ पुरंदर 11 अगदी बिग फिश इनटू द बास्केट. गौरव बडदे धावबाद स्वरूपात मोठा धक्का. टीम श्रीनाथ पुरंदर 11 आणि खरंच या दुसऱ्या धावेची गरज होती का? आता हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की ज्या वेळेला तुम्ही धावबाद होता तर क्रिकेटमध्ये आत्महत्या समजलं जातं आणि गौरव बडदे धावबाद स्वरूपात बाद झालेत. परंतु कौतुक करेन मी गोलंदाज सिद्धेश वीरकर यांचं. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडूची गती कमी केली. डीपला क्षेत्ररक्षक होते. अगदी वेगाने चेंडूवर आलेत. सूरज आणि चांगली फेकी आणि कौतुक यासाठी की त्यांनी फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने केली आहे. कारण त्यांना माहित होतं की गौरव बडदे थोडेसे धीम्या गतीने धावतायत आणि त्याचाच फायदा अगदी उचलला गेला. टीम वर्क पाहायला मिळालं आणि चांगल्या प्रकारे फलंदाज गौरव बडदे बॅक टू द डगआउट. 8-1 टीम पुरंदर 11. इन एट नंबर 3 दीपक आलेत. पहिला धक्का बसला टीम श्रीनाथ पुरंदर 11 आणि क्रिकेटमध्ये टीमवर्क असणं का गरजेचं असतं हे आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळालं. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ असं म्हटलं जातं आणि टीमवर्क मेक्स अ ड्रीम वर्क आणि तेच तर क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने करावं लागतं. त्याचबरोबर 22 यार्ड tenniscricket.in सचिन दादा 22 यार्ड tenniscricket.in चे सचिन दादा मी विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. वेलकम. ज्यांच्या माध्यमातून निहाल ग्रुप आयोजित सर्वात मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आली त्या युट्यूब वाहिनीचे ओनर सचिन दादा ते देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आपण करूयात मनापासून अधिक स्वागत.
यस, गोल्डन डकचा शिकार ठरलेत दीपक. शून्यावर बाद व्हावं लागेल. ज्या प्रकारे सिद्धेश विरकर यांनी हा चेंडू हाताळला, अगदी हा रिप्ले पाहूया. अकुट टप्प्याचा चेंडू होता, अपरकट करण्याचा प्रयत्न आणि बॅटच्या बॉटमला लागला. यष्टीरक्षकाने कोणतीही चुकी केली नाहीये. अमित वाडकर, लिजेंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर यांनी झेल पकडला. दुसरा धक्का टीम पुरंदर 11 8-2. 2 गडी बाद 8 धावा. अगदी खराब सुरुवात म्हणावी लागेल टीम श्रीनाथ पुरंदर 11, कारण अपेक्षा संपूर्ण संघाची चांगली होती की चांगली सुरुवात मिळेल, परंतु 2 फलंदाज बाद झालेत. क्रमांक 4 वर कोणता फलंदाज येईल, तो जबाबदारी घेईल का हे पाहायचंय, कारण एखादी छोटीशी भागीदारी जर झाली तर मात्र चित्र बदलू शकतं. क्रमांक 4 वर आलेत तुषार. सिद्धेश विरकर यांनी अद्याप 4 चेंडू मध्ये अवघी 1 धाव खर्च केली, 1 गडी बाद केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं डीपला सूरजचं, म्हणूनच काय तर 4 चेंडूवर अवघी 1 धाव खर्च केली. सिद्धेश विरकर यांच्याकडे वेग देखील आहे आणि या षटकात अचूक टप्प्यावर गोलंदाजी देखील केली आहे. तुषार ऑन स्ट्राइक. तुषार पहिला चेंडू ऑफ लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका, डीपला लॉंग ऑफ आहे. 1 धाव पूर्ण करणे केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण ऋषी यांचं. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 1.5 चेंडू अखेर 9-2. धावांसाठी संघर्ष करत असताना टीम श्रीनाथ पुरंदर 11, परंतु धावांची कोंडी फोडावी लागेल. 1 to go. सिद्धेश विरकर अकुटप्पाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, यस, अगदी पंचांचा इशारा. अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. 1 अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. या अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे जात असताना 10 धावा. यस, अगदी मातोश्री 11 वाई संघाचे कर्णधार सतीश सनस. वेलकम सतीश सनस. यस, व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अगदी पंचांना जर गरज लागली तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. खेळाडूंना रिव्ह्यू घेण्याची कोणती मुभा नाहीये, लक्षात घ्या. 10 धावा धावफलकावर. 1 पर दी ओव्हरचा देखील इशारा केला जातोय, परंतु अद्याप चांगलं षटक हाताळलंय सिद्धेश विरकर. मॅन फॉर मालतपूर. 1 to go. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका, क्रिकेट मधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. फलंदाज श्रीधर यांच्या बॅट मधून आउटस्टँडिंग स्ट्रोक. चेंडू सीमा पार. बॉस चषक षटकार. काय फटका सजवलाय, हा रिप्ले पाहावा लागेल. ज्या प्रकारे हा फटका सजवलाय आणि ओमसाई एमटीसीने या बॉस चषकाचा जो लोगो रिप्ले मध्ये दाखवलाय तो देखील अगदी लाजवाब आहे. हा पहा रिप्ले. हाफ ट्रॅकर चेंडू होता, बॅकफुटला गेले आणि ज्या प्रकारे अप्पर स्क्वेअर कट अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला चेंडू गेलाय. नेत्रदीपक फटका. अगदी ज्या प्रकारे हा फटका खेळलाय फलंदाज श्रीधर यांनी, टीमची धावसंख्या 2 षटका अखेर 16-2. हेच क्रिकेट असतं. अगदी सिद्धेश विरकर यांनी पहिले 5 चेंडू चांगले हाताळले, शेवटचा चेंडू हाताळायचा होता, वाईड हाताळला. त्यानंतर मात्र आला षटकार. षटक क्रमांक 3. कोणता गोलंदाज येईल हे पाहायचंय. षटक क्रमांक 3 संकेत वाडकर, बोरगाव गावचे खेळाडू आहेत. तिसऱ्या षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. 16 धावा धावफलकावर, 2 गडी बाद, 2 षटका अखेर टीम श्रीनाथ पुरंदर 11. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज, कारण अद्याप आपल्याला पहिल्या फेरीतील अखेरचा सामना खेळवायचा आहे. त्यानंतर मात्र दुसरी फेरी आणि आज अंतिम लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 संकेत वाडकर पंचांच्या उजव्या बाजूने. पहिला चेंडू संकेत वाडकर यांचा शॉट ऑफ लेंथ, हुकचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, त्याला चकवून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. बॉस चषक चौकार. संकेत वाडकर यांचं स्वागत केलंय फलंदाज
तुषार यांनी आज चांगला फटका सजवला, अगदी 4 धावा प्राप्त केल्या. क्षेत्ररक्षकाला होते दूरवर राहिले. 20 धावा धावफलकावर. हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅडमिंटन फटका पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर आहे डीपला, अगदी त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. अफलातून षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 6 ने पुढे जाईल. टीमची धावसंख्या 26 धावा धावफलकावर. फुललेंचा चेंडू होता. ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला, अगदी चेंडू आज अडला जातोय आणि हे असतं पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट. अगदी पहा चांगला फटका होता, परंतु थोडासा चिखल पाहायला मिळतोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू अडल्यानंतर अवघी 1 धाव प्राप्त होईल. तुषार आणि श्रीधर यांना 27 धावा धावफलकावर. या 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात. संकेत वाडकर यांनी अद्याप टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. हा देखील फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू सीमारेषा पार. फलंदाज श्रीधर यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा नेत्रदीपक फटका. चौकार. आधीच्या षटकामध्ये त्यांनी डीप एक्स्ट्रा कव्हरला जो षटकार ठोकला होता त्याच फटक्याची पुनरावृत्ती. अगदी ज्या प्रकारे बॅट स्विंग पाहायला मिळाली. स्क्वेअर कटचा फटका आणि मात्र प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झाले असतील या फटक्याने. 31 धावा धावफलकावर. 2 चेंडू शेष या तिसऱ्या षटकातील. खोलवर प्रकारचा चेंडू. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. अवघी या फटक्यावर 1 धाव प्राप्त होईल फलंदाज श्रीधर यांना. श्रीधर यांनी अद्याप चांगली फलंदाजी केली आहे. या सामन्याचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये 11 धावा केल्या. टीमची धावसंख्या 32 ला 2. मैदानाची भौगोलिक रचना पाहिली तर 180 अंशाचं मैदान, त्यामुळे तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा बनवाव्या लागतील. त्या प्रकारे तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. 1 टू गो. शेवटचा चेंडू लोअर फुल टॉस. बैठक फटका. स्क्वेअर लेग आहे. डीपला एकदा पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न केलाय. अगदी या शेवटच्या क्षणाला आपल्या सहकार्याला थांबवलंय. श्रीधर यांचं कौतुक करावं लागेल, अन्यथा ही धाव मात्र धोक्याची ठरली असती. शेवटच्या चेंडूवर सिंगल प्राप्त होईल. 3 षटकांच्या खेळाची सांगता. 3 षटकाखेर 33 ला 2. श्रीनाथ पुरंदर 11. वाढदिवस आपण यावेळी मात्र साजरा करतोय. खऱ्या अर्थानं शाहूवाडी तालुक्यातील कडवेगाव आणि या कडवेगावचे सुपुत्र म्हणजे आमचे सन्माननीय आदरणीय खऱ्या अर्थानं प्रशांत दादा पाटील. आणि आज त्यांचा वाढदिवस म्हणजे शाहूवाडी तालुक्याला खऱ्या अर्थानं नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं उभं ज्या व्यक्तीनं केलं आणि शाहूवाडी तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष म्हणून प्रत्येक जण त्यांना ओळखू लागला ते आमचे सन्माननीय आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब. सन्माननीय आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब, प्रशांत भाऊ यांचा आज वाढदिवस साजरा केला जातोय. आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता आणि पुरंदरची दिव्यता मिळो. सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो ही शिवचरणी प्रार्थना. विश यू हॅपी बर्थडे सन्माननीय आदरणीय शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत भाऊ पाटील साहेब. आपणास जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. विश यू हॅपी बर्थडे. विश यू हॅपी बर्थडे. पाटण तालुका टेनिस क्रिकेट आणि शिवाजी जाधव बॉस पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. पहिला चेंडू ओमी यांचा अगदी लोअर फुलटॉस होता. मिस टाइम फटका. झेल मात्र पकडला गेलाय. पुरंदर 11 ला अजून एक धक्का. फलंदाज श्रीधर बॅक टू द डगआउट. अगदी मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय आज ज्यांचा वाढदिवस आहे शाहूवाडी तालुका क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रशांत पाटील साहेब. त्यांचा अगदी वाढदिवस साजरा केला जातोय. अगदी KSK महाबळेश्वरचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश माने साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम.
अगदी बॉस चषक 2024 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मंगेश. आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या सातत्याने पाठीशी उभा असणारा व्यक्तिमत्व म्हणजे पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे आमचे सन्माननीय आदरणीय अजितजी वरे साहेब, त्यांचं देखील करूयात आपण मनापासून अधिक स्वागत वेलकम. म्हणजे असे संघ मालक ज्यांच्या नावावरती आपण पाहिलं तर कृष्ण कमंडलू प्रीमियर लीग मध्ये पहिली बाईक असणारे संघ मालक आपण पाहतो अजितजी वरे, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. ओमी वाडकर षटक क्रमांक 4 साठी अगदी वायगाव गावचे खेळाडू आहेत. आता मात्र अंतिम षटक. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू पडल्यानंतर जास्तीचा कट होतोय. एक धाव मात्र प्राप्त होईल या चेंडूवर. टीमची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर 35 धावा धाव फलकावर, 3 गडी बाद. परंतु अगदी ओमी यांचं कौतुक करावं लागेल, कारण वय वर्ष जर पाहिलं तर अंडर 22च्या खेळाडू आहे. वैगावसाठी सातत्याने चांगले क्रिकेट खेळले. आपल्या गावासाठी ज्यावेळेला तुम्ही चांगलं खेळता त्यावेळेला तुम्हाला तालुक्यासाठी खेळण्याची संधी मिळते आणि हे क्रिकेट आहे. हा देखील चेंडू कमी गतीने टाकलेला, पदराने त्याचा वापर केलाय. सरळ बॅटने अगदी चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बिस टाइम फटका. सूरज यांनी या सामन्यामध्ये दुसरा झेल पकडला. फलंदाज मंगेश बाद. हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी पदराला त्याचा वापर जरूर करायचा होता, परंतु टायमिंग करू शकले नाहीत आणि इथे मात्र मिस टाइम फटका आणि झेल मात्र चांगला पकडला सूरज यांनी. ओमी वाडकर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना नवीन फलंदाज विशाल. अद्याप धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा धाव फलकावर, 4 गडी बाद, 2 चेंडू शेष. पहिल्या डावातील यष्टीरक्षक अमित वाडकर यष्ट्यांना खेटून उभे आहेत. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर अगदी वाईट +1 म्हणजेच काय तर 2 अतिरिक्त धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. चेंडू वेगवान हाताळण्याच्या प्रयत्नात अगदी शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न केलाय. 2 चेंडू शेष. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर होता. हुकचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी डीपला होते. 1 धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. यस, अगदी एका धावेपेक्षा जास्तीचा काही प्राप्त होणार नाहीये सिंगलच्या मदतीने. 3.5 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या धाव फलकावर 38 धावा. यस, अगदी पहिल्या धावाचा शेवटचा चेंडू. तुषार ऑन स्ट्राइक. शेवटचा चेंडू अगदी पुढे सरसावून समोरच्या दिशेने लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन क्लिअर करून चेंडू सीमा रेषा पार, आर पार. बॉस चषक षटकार आणि षटकाराने पहिल्या डावाची होते सांगता. पहिल्या डावाखेर टीम श्रीनाथ पुरंदर 11 टीमची धावसंख्या 44 आणि 45 धावांचं लक्ष असेल टीम वाई पश्चिम भाग क्रिकेट संघटना. या दोन्ही कॅप्टन्स KSK महाबळेश्वर विपक्ष मातुश्री 11 वाई. मी माने साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मी टॉस घेतोय. या दोन्ही कॅप्टन्स या KSK महाबळेश्वर टीमचे कर्णधार प्लीज आणि मातोश्री 11 वाई. KSK महाबळेश्वरचे कॅप्टन राज पवार. KSK महाबळेश्वर कॅप्टन. KSK महाबळेश्वर टीमचे कॅप्टन कॅप्टन या सतीश समोर उभा.
2 मिनिटं पॅनल्टी मागेल तो लगेच. राजदादा या कॅप्टन. कुठे दादा मी विनंती करेन महादेव दादा आपल्या शुभ हस्ते. दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचं घेतोय टॉस. या इम्पॉर्टंट टॉस. येस कॅमेरामॅन विनंती करेल या जॉईन विथ अस. माने साहेबांनी छोटा कान मंत्र दिलाय. माने साहेब करूया टॉस. चालेल करूयात. या इकडे या इकडे या. येस छापा कॉल आहे पश्चिम भाग वाई आणि हा काटा आलाय. टॉस जिंकलायस आणि निर्णय 2 मिनिटांमध्ये सांगणार आहेस. म्हणजे सगळी टीम रेडी आहे तुझी? रेडी आहे, पूर्ण टीम रेडी आहे. चालेल सतीश थँक्यू. जास्त काही बोलणार नाही, तुझ्यासोबत तयारीला लाग. आणि सतीश काय बोलतो दादा? बॉस आणि तू पहिल्यापासून एकमेकांसोबत खेळत आलेत हे मैदान असं. बॉसची स्पर्धा आणि बॉस बद्दल काय सांगशील आणि त्याच्या आत्ताचं चाललेलं जे क्रिकेटसाठीचं डेडिकेशन आहे त्याबद्दल काय बोलशील? नक्कीच बॉस क्रिकेटसाठी तर खूप चांगलं डेडिकेशन आहे. म्हणजे प्रत्येक त्याचे जे नियोजन असतं ते प्रत्येक गोष्टीत काटेकोरपणे करत असतो आणि सर्व भागातील लोकांना खेळण्याची संधी मिळते. म्हणजे फक्त पाटणसाठीच नाही सगळ्यांसाठी करते. आणि प्लस तो पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे तर त्यानं मला वाटतं की अनेक थोडेसे त्यामध्ये चांगले नियम लावावेत. म्हणजे की जे असोसिएशन्स आहेत त्यांच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रानं त्यांच्या अंडर काहीतरी नियमावली द्यावी जेणेकरून पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट चांगलं होईल. नक्की या गोष्टीचा विचार केला जाईल. थँक्यू सो मच. आणि जाऊया लगेच मॅचच्या दिशेनं. 45 धावांचं लक्ष वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन आणि 45 धावांचं सलामीचे फलंदाज संकेत कळंबे आणि त्यांच्या साथीला जयराज वाडकर मॅन फ्रॉम बोरगाव. षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी सज्ज होतील. गोलंदाज दीपक. 45 धावांचं लक्ष. हे लक्ष रोखण्यामध्ये यश प्राप्त होईल का हे पाहायचंय, कारण लक्ष मोठं नाहीये परंतु कठीण केलं जाऊ शकतं या 4 षटकांच्या लढतीमध्ये. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू संकेत वाडकर लोअर फुल टॉस. आपल्या बॉटमहँडच्या साहाय्याने चेंडू अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय. बॉस चषक ब्रँडेड षटकार. संकेत वाडकर अगदी बोरगाव गावचे खेळाडू. हा रिप्ले पहा तुमच्या समोर. लोअर फुल टॉस आणि पहा काय बॉटम हँड ज्या प्रकारे फ्लिक केली, बॅट फिरवला, अगदी कौतुक व्हायला पाहिजे. विस्मयकारक फटका पाहायला मिळाला. बोरगाव गावचा खेळाडू आज मात्र वाई पश्चिम भाग क्रिकेट संघटनेसाठी संकेत कळंबे, माफ करा संकेत कळंबे आहेत. अकुटापादा चेंडू होता. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहतील आणि आज फटका खेळता क्षणी अगदी गोशांकी क्षेत्राच्या दिशेने जातोय. चेंडू पडल्यानंतर गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना एक सिंगल धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. संकेत कळंबे यांच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेर 7 धावा. संकेत कळंबे अगदी या पहिल्या चेंडू पासून आक्रमक पवित्रा धारण केलाय. आक्रमण केले दीपक यांच्या पहिल्या 2 चेंडूवर. उसळता चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, अगदी अतिरिक्त वेग पाहायला मिळतोय. तेच तर चेंडू सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. यष्टीरक्षक अगदी स्वतः संघाचे कर्णधार श्रीधर आहेत, श्रीनाथ पुरंदर 11 संघाचे. आणि या प्रत्येक गोलंदाजाला अगदी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर.
शॉर्टआर्म पुलचा फटका, हा फॉली चेंडू, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. संकेत कळंबे यांच्या बॅट मधून बॉस चषक षटकार. आणि या षटकाराने मात्र धावसंख्या 6 ने पुढे जात असताना 14 धावा धाव फलकावर. 14 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ झाला. हा रिप्ले पहा, अगदी शफल झाले. हाफ वॉली चेंडू आणि बॅट स्विंग, अगदी हिटमॅन रोहित शर्मा सरांची आठवण आली. सुरेख फटका. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला असे फटके जर खेळायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं असतं आणि तेच तर अगदी कोणत्याही खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतं. इनसाइड आउट, मोठा फटका खेळायचा प्रयत्न. येस, अगदी पंचांचा बोर्ड आकाशाकडे. बॅटच्या आतली कडा, फलंदाज झेलबाद. एसटी रक्षक श्रीधर यांनी पकडला. झेल फलंदाज बाद. पहिला धक्का टीम वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन. संकेत कळंबे 5 चेंडूमध्ये 14 धावा केल्यानंतर मात्र झेलबाद स्वरूपात बाद झालेत. येस, अगदी चुकीची दुरुस्ती केली जाते. 13 धावा धाव फलकावर, 1 गडी बाद. टीम वाई पश्चिम भाग. इन ॲट नंबर 3 अमित वाडकर, नवी मुंबई पोलीस बोरगाव गावचे खेळाडू आहेत. लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव, मास्टर क्रिकेटर. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडूच्या बॉटमला लागला. झेलची संधी असेल, क्षेत्ररक्षक वेगाने दूर वरून धावत गेले परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. अगदी पहिल्या चेंडूवर मात्र झेल सोडलाय, जीवदान प्राप्त झालंय. फलंदाज अमित वाडकर यांना मास्टर क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे, या दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 ने पुढे जाईल. 15 धावा धाव फलकावर. 1 षटका अखेर टीम वाई पश्चिम भाग 45चा पाठलाग करायचा आहे. 15ला 1. 18 चेंडूमध्ये विजयाचं समीकरण 30 धावा. 18 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता टीम वाई पश्चिम भाग. त्यांच्या विरोधात श्रीनाथ पुरंदर 11. दुसऱ्या षटकासाठी अगदी विशाल सज्ज होत असताना आपण पाहतोय. दोन्ही बोरगाव गावचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना एका बाजूला जयराज वाडकर आणि त्यांच्या साथीला मास्टर क्रिकेटर अमित वाडकर. दोन्ही खेळाडूंनी आपल्या एक गाव अकराचं क्रिकेट गाजवलंय आणि वाई असू द्या अथवा राजधानी सातारा जिल्हा, बोरगाव गाव हे नेहमी सातत्याने चर्चेमध्ये राहिले क्रिकेटसाठी. चांगले खेळाडू त्या गावाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. बुंद्यात टाकलेला चेंडू अगदी वेगवान. फलंदाज यष्टीरक्षकाला बीट करून गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना पहिला चेंडू विशाल यांचा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं गोलंदाज दीपक यांच्यावर, परंतु आता गोलंदाजीसाठी विशाल आलेत. विशाल कशी गोलंदाजी करतील, पुनरागमन करण्याची संधी. विशाल यांचा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, अगदी खराब दिशा, वाईट बॉल. ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करत असतात लाईन आणि लेंथ या 2 गोष्टीवर तुम्हाला भर द्यावा लागतो. खराब लाईन, खराब लेंथ, अतिरिक्त धाव. टीमच्या टोटल मध्ये 17 धावा. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. चळ जाईल यष्टीरक्षक श्रीधर यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 16 मध्ये 28 धावांची आवश्यकता. सामना अद्याप दूर आहे, सामना संपलेला नाहीये. कारण एखादं षटक देखील जर चांगलं आलं टीम श्रीनाथ पुरंदर 11 संघाच्या माध्यमातून तर पुनरागमन करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. जयराज वाडकर ऑन स्ट्राइक. जयराज वाडकर ओव्हर पिच चेंडू अगदी समोरच्या दिशेने. आउटस्टँडिंग स्ट्रोक, फॅब्युलस, फॅन्टॅस्टिक. बोरगाव गावचा ब्रँड दाखवणारा बॉस चषक षटकार. जयराज वाडकर, हा रिप्ले तुमच्या समोर ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातोय.
ओव्हर पिच चेंडू अगदी समोरच्या दिशेने, काय फटका सजवलाय. बोरगाव गावचा ब्रँड दाखवणारा हा फटका, हा रिप्ले अगदी 2 स्क्रीन मध्ये दाखवला जातोय. 12व्या खेळाडूसाठी संधी अगदी तुम्ही डबल स्क्रीन वरती पाहू शकता आणि या मोठ्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. ही आहे खासियत बॉस चषक. यस, अजित वरे साहेब यांच्या माध्यमातून सलगचे 3 षटकार, 1000 रुपयांचं पारितोषिक जयराज वाडकर यांच्यासाठी. अगदी पारितोषिक बघा, फलंदाजी चालू झाली आणि पारितोषिक यायला सुरुवात झाली आहे. हे वाईचं क्रिकेट, वाई पश्चिम भाग. वेगाने हाताळलेला चेंडू, अगदी झेलची संधी होती, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते आणि त्याच दरम्यान 2 धावा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण केल्या, तयारीचा प्रयत्न करत असताना दोन्ही फलंदाज जयराज वाडकर, अमित वाडकर आणि अगदी पंचांकडे नजर असेल. येस, अगदी हात वर केलेत गौरव बडदे यांनी. येस पंच, येस, अगदी क्षेत्ररक्षकाने हात वर केलेत, परंतु पंचांचा निर्णय काय असेल. येस, 3 धावा धावून पूर्ण केल्यात. अगदी येस, दोन्ही पंचांच्या माध्यमातून शहानिशा केली जाईल. क्षेत्ररक्षकाने हात देखील वर केले होते, परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये असं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. आणि आता पंच मात्र चर्चा करत असताना या 3 धावा आहेत की 4 हे मात्र आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. जयराज वाडकर, अमित वाडकर, 2 बोरगाव गावचे खेळाडू आज मात्र वाई पश्चिम भाग क्रिकेट संघटनेसाठी चांगला खेळ करत असताना समोर श्रीनाथ पुरंदर 11 पुणे जिल्हा पुरंदर तालुक्यातील हा संघ आणि दुसऱ्या बाजूला राजधानी सातारा वाई तालुका. आणि अगदी ज्या प्रकारे हे दृश्य पाहायला मिळालं ना, कांगा लीगची आठवण आली. आणि कांगा लीग मध्ये असं चित्र पाहायला मिळतं, कारण मुंबईचं क्रिकेट म्हणजेच कांगा लीग, लेदर क्रिकेटवर खेळलं जाणारं सगळ्यात जास्त चर्चेमध्ये असलेलं क्रिकेट. गवत वाढलेलं असतं आणि ज्या ज्या वेळेला अशी चित्र पाहायला मिळतात, क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू, क्षेत्ररक्षक अगदी चेंडू शोधत असतो आणि त्यावेळेला फलंदाज अगदी धावा घेत असतात, परंतु क्षेत्ररक्षकाने हात वर केल्यानंतर त्यानंतर मात्र कोणती धाव मात्र मोजली जात नाही. आणि हे कांगा लीगचे नियम आहेत. अगदी कांगा लीग मध्ये हे चित्र पाहायला मिळतं, परंतु पावसाळी रबर बॉल मध्ये देखील हे चित्र आपल्याला खूप वेळा पाहायला मिळतं. ज्या प्रकारे दोन्ही फलंदाजांनी वेगाने धावा पूर्ण केल्यात, त्या दोघांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. शिवाजी जाधव बॉस यांचा वाढदिवस आणि या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण तुमच्याचमुळे ही स्पर्धा आज अगदी आपल्या भेटीला आली आहे. बॉस यांच्यावर असलेले संपूर्ण मित्र परिवाराचं प्रेम, गोपीदादा सूर्यवंशी साहेब, दिनेश महाडिक साहेब, निलेशदादा कोळसकर साहेब, बाबूराव पाटील साहेब, या सर्वांच्या माध्यमातून अगदी अशोकदादा सकपाळ साहेब, प्रत्येक मान्यवरांनी बहुमूल्य योगदान दिलंय. पैलवान समीर दिगे साहेब, आपला देखील मनपूर्वक आभार आम्ही इथे व्यक्त करतोय. आणि ज्या प्रकारे संदीप धोंडे साहेब, येस चला थोडंसं फास्ट करूया प्लीज दोन्ही पंच, कारण जर पाहिलं तर वेळ जास्तीचा घेऊ नका, कारण आजच आपल्याला या गटातील फायनल देखील खेळवायची आहे. लक्ष द्या, थोडंसं फास्ट खेळा प्लीज. येस, 3 धावा मात्र या फटक्यावर अगदी प्राप्त होतील. 3 धावा धावून पूर्ण केल्या अमित वाडकर, जयराज वाडकर यांनी या 3 धावेच्या मदतीने.
KSK महाबळेश्वर नाणेफेक जिंकले. (26) 26 धावा धाव फलकावर. 26 धावा. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड. अगदी कमालीचा फटका. अप्रतिम टायमिंग. फलंदाज अमित वाडकर यांच्या बॅट मधून अफलातून षटकार. काय फटका सजवला. मास्टर क्रिकेटर 40+ क्रिकेट सातत्याने गाजवलंय या खेळाडूने. अगदी पहा रिप्लाय तुमच्या समोर शफल झाले आणि सरळ अगदी व्ही शेप मध्ये खेळलेला फटका. 32 धावा धाव फलकावर. 1 to go. शेवटचा चेंडू देखील अक्षरशः आउटसाइड ऑफ स्टंप लपेटलाय. अमित वाडकर यांच्या बॅट मधून एक विस्मयकारक फटका. दर्जेदार टायमिंग. बॉस चषक षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर 38 धावा. 12 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 in a row. फलंदाज अमित वाडकर यांच्या बॅट मधून काय फटकेबाजी चालू आहे आणि विशाल यांनी महागडे षटक हाताळले गेले. तब्बल 23 धावा खर्च केल्या. 12 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. चला थोडंसं फास्ट खेळूया प्लीज. बारा चेंडू मध्ये 7 धावांची गरज. ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना अमित वाडकर, जयराज वाडकर, षटक क्रमांक 3 गोलंदाज गोविंद आलेत. अनुभवी खेळाडू आहेत गोविंद. पहिला चेंडू अगदी पंच. हा चेंडू येस डेड बॉल. पहिला चेंडू अगदी गोलंदाजीसाठी सज्ज होतील गोविंद. जयराज वाडकर ऑन स्ट्राइक. अनुभवी खेळाडू आहेत गोविंद. पहिला चेंडू अगदी कमी गतीने टाकलेला चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. यष्टीरक्षक गौरव यांच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू. अशा प्रकारचे निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. अनुभव आहे गाठीशी. हा देखील चेंडू पडल्यानंतर कट होतोय. बॅटची कडा. यष्टीरक्षण दर्जेदार. यष्टांच्या मागे गौरव यांनी पकडला. झेल. दुसरा धक्का. टीम वाई पश्चिम भाग जयराज 10 धावा करून झेल बाद. 7 धावांची आवश्यकता. 10 चेंडूंचा खेळ शेष आणि मात्र एखादं कलाटणी देणारं षटक येईल का. गोलंदाज गोविंद या सामन्यामध्ये रंगता निर्माण करतील का हे पाहायचंय. कारण त्यांच्याकडे अनुभव आहे आणि अनुभवाचा वापर अगदी पहा. यष्टीरक्षक गौरव बडदे त्यांना मागून खून केली की लेग कटर टाक आणि तोच चेंडू पाहायला मिळाला. अगदी पहा. अगदी आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारचा चेंडू टाकायचा होता तो चेंडू टाकला. अगदी लेग कटर आणि बॅटची कडा लागली. नवीन फलंदाज सूरज वाडकर. वैगाव गावचे खेळाडू आहेत. अगदी एक वाडकर बाद झाल्यानंतर दुसरे वाडकर आलेत. परंतु हे वैगाव गावचे खेळाडू आहेत. वाई पश्चिम भागासाठी 7 धावांची गरज. हा चेंडू शेष. गोलंदाज गोविंद. एखादा चांगला षटक चमत्कार जर झाला तर मात्र प्रत्येक जण त्यांना नमस्कार करेल. कारण सामना अजून देखील संपला नाहीये. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. 10 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असताना हाफ ट्रॅकर चेंडू होता. शॉर्ट आर्म जॅक. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग डीपला. एकेरीचा प्रयत्न झाला. दुहेरीसाठी पलटले तर फेकी खराब. तिहेरीचा प्रयत्न होईल का. अमित वाडकर अगदी तिहेरीचा प्रयत्न जरूर केला. प्रयत्न फसला. अमित वाडकर धावबाद. तिसरा धक्का. टीम वाई पश्चिम भाग. अमित वाडकर यांनी 3 चेंडू मध्ये केल्या 14 धावा. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 ने पुढे जात असताना 40 धावा धाव फलकावर. पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी ज्या प्रकारे हा फटका खेळला होता परंतु क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. फेकी खराब केली परंतु आणि त्याचा फायदा अमित वाडकर यांना घ्यायचा होता. परंतु अमित वाडकर अगदी धावबाद स्वरूपात बाद झालेत. लिजंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर. नवीन फलंदाज संकेत वाडकर. मॅन फ्रॉम बोरगाव. अगदी
जयराज वाडकर, अमित वाडकर, सूरज वाडकर आणि आता संकेत वाडकर. वाडकर बंधूंचा बोलबाला राहिलाय आज मात्र फलंदाजी करत असताना. अवघ्या 5 धावांची गरज विजयासाठी टीम वाई पश्चिम भाग. गोविंद सज्ज होतील पुन्हा एकदा. हा चेंडू वेगाने टाकलाय, बॅकफुटला जाऊन पंच केलाय, डीपीएसचा कव्हर आहे, तैनात होते, चुकी, चेंडू जाईल सीमारेषा पार. संकेत वाडकर यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर बॉस चषक चौकार. धावांची बरोबरी केली गेली. 44 धावा धाव फलकावर. 1 धाव विजयासाठी आवश्यक. विजयाची औपचारिकता शिल्लक आहे. बॅकफुटला जाऊन आपा चांगला पंच. क्षेत्ररक्षण डीपला अगदी खराब झाला, त्याचाच फायदा. 4 धावा प्राप्त झाल्या. विजयी फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॅटच्या बॉटमला लागलाय, चेंडू जाईल अगदी गोशंकी क्षेत्रामध्ये. 1 धाव प्राप्त होईल. या चेंडूवर विजयी धाव आली संकेत वाडकर यांच्या बॅटमधून. अभिनंदन टीम वाई पश्चिम भाग. चला टीम लगेच मैदानामध्ये. KSK लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचे प्लीज. यानंतर बराचसा वेळ कमी आहे. KSK महाबळेश्वर आपण लगेच